बघा मित्रांनो, आज आपण फॉर्म द डी चे राहिलेले प्रॉब्लेम घेणार आहोत. तर सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या. फॉर्म द डी म्हणजे फॉर्म डिफरन्शियल इक्वेशन. फॉर्म डिफरन्शियल इक्वेशन y इज इक्वल टू ए ई रेस टू एम एक्स. बघा, या टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये कधी पण लक्षात ठेवायचं, आर्बिट्ररी कॉन्स्टंट उडवायचं. ए ची टर्म नाही राहिली पाहिजे आणि डीवाय बाय डीएक्स च्या फॉर्म मध्ये उत्तर आलं पाहिजे. तर नीट लक्ष द्या. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, differentiate with respect to x on both sides. D by dx of y is equal to d by dx of a e raised to mx. dy by dx is equal to a जसंची तसं e raised to mx चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? e raised to mx into m into m. बघा मित्रांनो, आता थोडं इथं डबल डेरिव्हेटिव्ह जर घेतलं, नीट लक्ष द्या, शांततेत लक्ष द्या. इथं जर डबल डेरिव्हेटिव्ह घेतलं तर हे कॉन्स्टंट ए जसंची तसं चलतच राहील. हे कॅन्सल होणार आहे का? नाही. आपल्याला फक्त कॅन्सल करायचं. आपल्याला काय करायचंय? कॅन्सल करायचंय. तर मग त्याच्यासाठी काय करायचं? इकडे बघा, तुम्हाला दिसतंय ए इंटू ई रेस टू एम एक्स ची व्हॅल्यू काय दिसते तुम्हाला? काय दिसतीये? डायरेक्ट पुट करून टाकायची. बट y इज इक्वल टू ए इंटू ई रेस टू एम एक्स. सोपे पण आहे ना अवघड पण आहे प्रॉब्लेम. थोडं नीट नाही लक्ष दिलं तर अवघड. याच्या जागी काय लिहू शकता तुम्ही? हे यम जसं तसं. याच्या जागी काय लिहू शकता? y. तर मग देअरफॉर dy बाय dx मायनस my इज इक्वल टू 0. हे झालं फॉर्म द डी. लक्षात? आता बघा मित्रांनो, नेक्स्ट प्रॉब्लेम. फॉर्म द डी y स्क्वेअर इज इक्वल टू 4ax. फॉर्म द डी. बघा मित्रांनो, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x ऑन बोथ साइड. डी फॉर्म करा म्हणलं की आर्बिट्री कॉन्स्टंट उडायला पाहिजे. आर्बिट्री कॉन्स्टंट उडायला पाहिजे. तर इकडे बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड. डी बाय डीएक्स ऑफ वाय स्क्वेअर इज इक्वल टू डी बाय डीएक्स ऑफ 4ax. वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y इंटू dy बाय dx. 4a जसंची तसं. x चा डेरिव्हेटिव्ह किती आहे? 1. आता बघा मित्रांनो, जर थोडं ऑब्झर्वेशन केलं तर बट जर 4a ची व्हॅल्यू काढली याच्यात, y स्क्वेअर इज इक्वल टू 4ax. देअरफॉर y स्क्वेअर बाय x इज इक्वल टू 4a. पण डबल डेरिव्हेटिव्ह घ्यायची गरज नसते तर नाही घ्यायचं. जर आपल्याला फक्त आर्बिट्री कॉन्स्टंट हटवायचे, ते एका डेरिव्हेटिव्हने पण हटत असं तर चालतं. तर इथं 4a ची व्हॅल्यू रिप्लेस करू शकतो. आलं लक्षात? तर 2y dy बाय dx, 2y dy बाय dx. तर इथं 4a च्या जागी काय टाकता तुम्ही? y स्क्वेअर बाय x. 1y कॅन्सल. आणि ह्या x ला जर इकडे पाठवलं, 2x dy बाय dx is equal to y. Therefore 2x dy by dx, 2x dy by dx minus y is equal to 0 is a solution. समजलं? इकडे बघा, हे पहा, हे प्रॉब्लेम खूप सिंपल आहे. फक्त थोडं डोकं लावायचं. कुठं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, कुठं डबल डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, याच्यात मुलांना कन्फ्युजन होऊ शकतं. जर ते शोधायचे प्रॉब्लेम तर सोपे. याच्या आधीचे सोपे वाटले ना शोधायचे, पण इथं कन्फ्युजन होतं, खरं होतं. पण फक्त थोडं डोकं काय लावायचं, वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2y dy बाय dx हे घेतलं, एवढं करायला डेरिव्हेटिव्ह तर पक्का यायला पाहिजे. 4ax चा डेरिव्हेटिव्ह 4a. इथून जर डबल डेरिव्हेटिव्ह घेतलं तर काय होणार आहे? याचा u इंटू v घ्यावं लागणार आहे. आणि 4a 0 होणार आहे. तसंही 0 होणार आहे. असं पण जर तुम्ही घेतलं, तुम्हाला माहिती आहे y स्क्वेअर इक्वल टू 4ax आहे. मग याच्यावरून तुम्हाला 4a ची किंमत निघते ना. जर x ला खाली, मी तुम्हाला काढून दाखवलं, इथे लिहून दाखवलं तुम्हाला समजण्यासाठी. y स्क्वेअर इक्वल टू 4ax. तर x ला खाली घेतलं तर 4a ची किंमत काय येईल? y स्क्वेअर बाय x. मग काय केलं मी? या 4a च्या जागी y स्क्वेअर बाय x टाकलं. या 4a च्या जागी काय टाकलं? y स्क्वेअर बाय x. 1y कॅन्सल. आलं का? 1y कॅन्सल. x ला इकडे फेकलं.
2x dy बाय dx इज इक्वल टू y आणि त्या y ला तिकडे फेकलं 2x dy बाय dx मायनस y इज इक्वल टू 0 लिहा फर्स्ट हा y स्क्वेअर इज इक्वल टू y स्क्वेअर इज इक्वल टू आर एक्स स्क्वेअर इज अ सोल्युशन ऑफ बघा मित्रांनो y स्क्वेअर इज इक्वल टू आर एक्स स्क्वेअर इज अ सोल्युशन ऑफ x dy बाय dx चा स्क्वेअर मायनस 2y dy बाय dx प्लस आर एक्स इज इक्वल टू 0 व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट करा यावेळेसाठी याला 4 मार्काला येऊ शकतो इकडे बघा y स्क्वेअर इज इक्वल टू आर एक्स स्क्वेअर बघा मित्रांनो डिफरन्शिएट with respect to x on both sides d by dx of y square is equal to d by dx of rx square d by dx of y square is equal to d by dx of rx square y square चा डेरिव्हेटिव्ह काय 2y into dy by y square चा डेरिव्हेटिव्ह काय 2y into dy by dx तर r into x square चा डेरिव्हेटिव्ह r कॉन्स्टंट आहे एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह किती आहे 2x आर कॉन्स्टंट आहे एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह किती आहे 2x हे टू गेट कॅन्सल dy बाय dx इज इक्वल टू rx बाय y या y ला डिवाइडला पाठवलं rx बाय y बघा मित्रांनो आता काही जरी केलं तर याचं उत्तर असं लवकर येणं इम्पॉसिबल अशा वेळेस काय करायचं अशा वेळेस ही लेफ्ट हँड साइड बाजूला घ्यायची आणि त्याच्यात व्हॅल्यू टाकायची आपोआप उत्तर येतं आता आपल्याला काय करायचं देअरफॉर हे शो करायचंय ना शो दॅट x dy बाय dx स्क्वेअर मायनस 2y dy बाय dx प्लस rx इज इक्वल टू 0 तर मग काय करायचं याची लेफ्ट हँड साइड बाजूला घ्यायची x dy बाय dx चा स्क्वेअर मायनस 2y dy बाय dx प्लस rx बघा मित्रांनो आता काय करायचं x dy बाय dx ची किंमत किती आहे rx बाय y ही किंमत ठेवून द्यायची स्क्वेअर मायनस 2y dy बाय dx ची किंमत किती आहे rx बाय y प्लस rx बघा मित्रांनो आता काय करायचं इकडे बघा x जसंची तसं या y च्या जागी आता इकडे बघा 2 मिनिटं पहिले याला सिम्प्लिफाय करून घेऊ आर स्क्वेअर एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय वाय स्क्वेअर आर स्क्वेअर एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय स्क्वेअरिंग केलं सेपरेटली मायनस वाय वाय कॅन्सल 2rx प्लस rx बघा मित्रांनो आता x इंटू आर स्क्वेअर एक्स स्क्वेअर इकडे बघा फ्रॉम गिवन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ वाय स्क्वेअर आर एक्स स्क्वेअर हा खूप सोपा प्रॉब्लेम आहे वाय ची व्हॅल्यू काय वाय स्क्वेअर ची व्हॅल्यू काय आर एक्स स्क्वेअर मायनस हे बघा 2rx प्लस 1rx मायनस 2rx प्लस 1rx किती होईल मायनस rx किती होईल मायनस rx मायनस 2 मधून 1 गेलं मायनस rx आलं लक्षात एक आर कॅन्सल एक्स स्क्वेअर कॅन्सल राहिलं काय आर एक्स मायनस rx इज इक्वल टू 0 इज इक्वल आन्सर इज इक्वल टू RHS समजलं सिंपल प्रॉब्लेम आहे लिहून घ्या फक्त dy बाय dx ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड दाखवायचं म्हणजे सोल्युशन झालं नेक्स्ट प्रॉब्लेम बघा मित्रांनो पुढचा प्रॉब्लेम आता ऑप्टेन डी y इज इक्वल टू a cos ऑफ log x प्लस b साइन ऑफ log x हा जरी आला तर मग 4 मार्काला येईल 3 ला येणार नाही मोठा प्रॉब्लेम आहे थोडा सिंपल आहे y इज इक्वल टू a cos ऑफ log x प्लस b साइन ऑफ log x बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x on both sides d by dx of y is equal to d by dx of a cos of log x plus d by dx of b sin of log x लक्ष द्या आता
dy बाय dx इज इक्वल टू ए जसंची तसं कॉस ऑफ लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आहे मायनस साइन ऑफ लॉग एक्स मायनस साइन ऑफ लॉग एक्स कॉस ऑफ लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आहे मायनस साइन ऑफ लॉग एक्स आणि लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आहे 1 बाय एक्स प्लस बी जसंची तसं साइन ऑफ लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आहे कॉस ऑफ लॉग एक्स आणि लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आहे 1 बाय एक्स लक्षात नीट करा व्यवस्थित इकडे बघा डी बाय बाय डीएक्स आता काय करायचं 1 बाय एक्स जर कॉमन काढलं स्टेप बाय स्टेप करू डी वाय बाय डीएक्स 1 बाय एक्स जर कॉमन काढलं मायनस ए साइन ऑफ लॉग एक्स प्लस पी कॉस ऑफ लॉग एक्स प्रॉब्लेम कुठं स्टॉप करायचा आपल्याला कसं कळेल आर्बिट्ररी कॉन्स्टंट हटवायचे ए आणि बी राहिलं नाही पाहिजे आता सध्याच्या स्टेजला तुम्ही गिव्हनची जरी मदत घेतली तरी ए आणि बी जातं का नाही जात मग जर अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घेतलं तर हे पुन्हा साईनचा कॉस होईल याच्यासारखा आणि हा कॉसचा साईन होईल याच्यासारखा म्हणजे वायचे वापर करू शकतो वायचा वापर करू शकतो पुन्हा अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायसाठी पहिले ह्या एक्सला इकडे पाठवतो एक्स डीवाय बाय डीएक्स मायनस ए साइन ऑफ लॉग एक्स मी हे स्टेप बाय स्टेप करायलो त्याला थोडं शॉर्टकट मध्ये केलं जातं बी कॉस ऑफ लॉग एक्स आता बघा आता यू इंटू व्ही घ्यायचं यू इंटू व्ही डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स अगेन यू इंटू व्ही एक्स जसंची तसं डीवाय बाय डीएक्स डेरिव्हेटिव्ह काय आहे डी टू वाय बाय डीएक्स स्क्वेअर हे पहा पहिलं जसं तसं डीवाय बाय डीएक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल डी टू वाय बाय डीएक्स स्क्वेअर प्लस डीवाय बाय डीएक्स जसंची तसं एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येईल 1 एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येईल 1 मायनस ए जसंची तसं साइन लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ लॉग एक्स डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह गेलो बरं डी बाय डीएक्स लिहिलो नाही चालतं ना डी बाय डीएक्स नाही लिहिलो साइन ऑफ कर खूप लंब झालं साइन ऑफ लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह काय कॉस ऑफ लॉग एक्स इंटू 1 बाय एक्स प्लस पी जसंची तसं कॉस ऑफ लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह काय मायनस साइन ऑफ लॉग एक्स इंटू 1 बाय एक्स इंटू 1 बाय एक्स आता काय करायचं हे पहा एक्स डी टू वाय बाय डीएक्स स्क्वेअर प्लस डी वाय बाय डीएक्स 1 बाय एक्स कॉमन काढायचं 1 बाय एक्स कॉमन काढायचं लक्षात मायनस पण कॉमन काढू रे काय ए कॉस ऑफ लॉग एक्स प्लस बी साइन ऑफ लॉग एक्स मायनस कॉमन काढ याला काय लिहू शकता तुम्ही फ्रॉम गिवन ए कॉस ऑफ लॉग एक्स प्लस बी साइन ऑफ लॉग एक्स काय आपलं वाय एक्स डी टू वाय बाय डीएक्स स्क्वेअर प्लस डी वाय बाय डीएक्स याच्या जागी काय लिहू शकतो वाय मायनस वाय बाय एक्स मायनस वाय बाय एक्स या एक्स ला जर मल्टिप्लाय मध्ये पाठवलं तर एक्स इंटू एक्स किती होईल एक्स स्क्वेअर डी टू वाय बाय डीएक्स स्क्वेअर हे एक्स दोघांना मल्टिप्लाय होईल याला पण होईल आणि याला पण होईल एक्स डी वाय बाय डीएक्स मायनस वाय एक्स स्क्वेअर डी टू वाय बाय डीएक्स स्क्वेअर प्लस एक्स डी वाय बाय डीएक्स प्लस वाय इज इक्वल टू 0 इज द आन्सर लक्षात सगळ्यात कडक प्रॉब्लेम आहे लक्षात फॉर्म द डी वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस बी बघा मित्रांनो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड डी बाय डीएक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डीएक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस डी बाय डीएक्स ऑफ बी डी वाय बाय डीएक्स इज इक्वल टू ए जसंची तसं एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती आहे 2x बी चा डेरिव्हेटिव्ह किती आहे 0 बी चा डेरिव्हेटिव्ह किती आहे 0 तर dy बाय dx इज इक्वल टू 2ax dy बाय dx इज इक्वल टू 2ax बघा मित्रांनो आपल्याला काय करायचंय आर्बिट्ररी कॉन्स्टंट हटवायचंय
आर्बिट्री कॉन्स्टंट आठवायचा आहे. जर इथं आता सिंगल डेरिव्हेटिव्ह घेतला आपण, पण ए ची जर व्हॅल्यू याच्यावरून लिहायचा प्रयत्न केला तरी वापस बी. ए ची व्हॅल्यू जर याच्यावरून लिहायचा प्रयत्न केला तर काय वापस बी. तर मग डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू 2ax आहे. जर आता डबल डेरिव्हेटिव्ह घेतला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड, तर 2a कॉन्स्टंट आहे. 2a काय येईल कॉन्स्टंट. एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येईल 1. d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल 2a जसं तसं d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू 2a येईल. तर 2a ची व्हॅल्यू आहे का आपल्याकडे. हा 2ax हा आहे. बघा थोडे संयम पाहिजे, आलं लक्षात, पेशन्स पाहिजे, नीट लक्ष द्या. आता काय करतो बघा, नंतर पुन्हा समजून सांगतो. हा हे बघ पॅनिक नाही व्हायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड. इकडे बघा पहिली गोष्ट तुम्हाला थोडं समजलं पाहिजे की बाबांनो बघा, जसं की आपण कधी कधी याचा वापर करतो गिव्हनचा. जर इथं करायला गेलो याच्या जागी तर काय होईल, ज्याला मॅथ येतं त्यांनी वाय मायनस बी, बी मायनस मध्ये जाईल हा, आणि एक्स स्क्वेअर डिवाइडला जाईल वाय मायनस बी बाय एक्स स्क्वेअर. किती केलं तर बी यायलाच. आपल्याला ए पण नाही पाहिजे बी पण नाही पाहिजे. अलग ए पण नाही पाहिजे बी पण नाही पाहिजे, म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह घेण्याची. चला ठीक आहे, डबल डेरिव्हेटिव्ह घेतल्यास काय डिफरन्शियल रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड d2y बाय dx स्क्वेअर. 2a जसंची तसं एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आहे चला, तरी पण आपलं हे नाही आठलं. मग काय करायचं, मग काय करायचं इकडे लक्ष द्यायचं. d2y बाय dx स्क्वेअर. बघा जर थोडं थोडं ऑब्झर्वेशन केलं हा, ह्या एक्सला जर इकडे पाठवलं, आपण कोणत्याही याचा उपयोग करू शकतो बरं, याला डी मध्ये हे पहा वायच्या किमतीचा वापर करू शकतो आपण. गरज पडली डीवाय बाय डीएक्सच्या पण किमतीचा वापर करू शकतो. इथं मला डीवाय बाय डीएक्सच्या किमतीचा वापर करा. थोडं डोकॅलिटी अप्लाय करायची. आलं लक्षात. हा डोकॅलिटी म्हणजे काय, अबिलिटी टू वापरणं डोकं. आलं लक्षात. इकडे बघा काय करायचं, एक्सला इकडे फेकायचं. काय करायचं, एक्सला इकडे फेकायचं. एक्सला जर इकडे फेकलं असं लिहा, बट d2 but dy by dx is equal to 2ax. Therefore 1 by x dy by dx इथं काही नाही म्हणजे 1 असतोच ना, इज इक्वल टू 2a. जे 2a ची किंमत काय लिहू शकतो आपण 1 by x dy by dx. 2a ची किंमत किती लिहू शकतो 1 by x dy by dx. हा झालं. या x ला जर इकडे पाठवलं x d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू dy बाय dx. म्हणजेच x d2y बाय dx स्क्वेअर मायनस dy बाय dx इज इक्वल टू आन्सर. समजलं, लिहून घ्या. हा प्रॉब्लेम आता आलता 4 मार्काला.